ठाणे महानगरपालिकेतील MIMच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। यावेळी कारण आहे कथित बनावट जात प्रमाणपत्राचा गंभीर आरोप। मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या सहर शेख यांनी निवडणूक लढवताना शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तक्रारदाराच्या मते सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवले। मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रमाणपत्र घेण्यात आले असल्याचाही आरोप आहे। मूळ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या युनुस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर नमुना 10 लागू असताना नमुना 8चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि त्याच आधारे सहर शेख यांनी जात प्रमाणपत्र मिळवल्याचा दावा करण्यात येतोय। या प्रकरणी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। ठाणे तहसीलदारांकडे या प्रकरणाची सुनावणी झाली असून जात प्रमाणपत्रातील काही त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती समोर येते। तसेच ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून दाखला का घेतला यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी सहर शेख आणि त्यांच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख यांनी जोरदार एंट्री करत विजय मिळवला होता। मात्र आता या नव्या वादामुळे ठाणे राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, ठाणे।